राज्यात शिक्षक भरतीतील सुमारे 21,600 पदांपैकी केवळ 11,000 पदं जी आहेत तीच भरण्यात आली। उर्वरित पदांसाठी म्हणून अजूनही संघर्ष सुरूच आहे। मात्र जिल्हा परिषदांच्या पवित्र पोर्टलवर भरतीसाठी जागा न देण्याच्या धोरणामुळे राज्यातील लाखो तरुणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसतंय आणि त्यामुळे बेरोजगार शिक्षक अभियोग्यताधारक गेल्या 6 दिवसांपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाजवळ बेमुदत धरणं आंदोलनावर आहेत। या आंदोलनाचं नेतृत्व करणारे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। आता 22-23च्या संच मान्यतेच्या नुसार गोंडस आश्वासन दिले आणि ह्या जागा हिरावण्याचं काम करते। या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय म्हणून कंटाळून कुठल्याही प्रकारची या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या राज्य शासनाने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाची दिरंगाई व राज्य शासनाची उदासीनता याला कंटाळून आज या सर्व मुलांनी निराशाग्रस्त होऊन फास आवळलेत। आज फास दिसत आहेत, उद्या मृतदेह दिसतील, तरी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळाला या प्रशासनाला आणि राज्य शासनाला यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल।